भीष्माचार्यांना प्रश्न विचारला, म्हणे पांडव नेमकं कुठं सापडतील आम्हाला सांगा. भीष्माचार्यांनी उत्तर दिलं, ज्या गावामध्ये वेदाचा मंत्र घोष सुरू आहे, ज्या गावामध्ये नित्य अग्निहोत्र केला जातोय, ज्या गावामध्ये नित्य घंटानाद ऐकू येतोय, ज्या गावामध्ये एकमेकाविषयी कुणाच्याही अंतःकरणामध्ये द्वेष नाही, मत्सर नाही, सगळे जण एका विचारणाच्या ठिकाणी राहतायत, गुण्या गोविंदाने जीवन जगतायत, त्या ठिकाणी धर्मराजाचं वास्तव्य आहे हे तुम्ही लक्षात घ्या. काही गोष्टी अनुमान प्रमाणावरून ओळखायच्या असतात. जिथं जिथं धर्माचं वास्तव्य आहे तिथं या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. अज्ञातवाद पांडवांचा पूर्णत्वाला गेला आणि असे पाचही पांडवांना ज्या वेळेला पाठीमागे परतले आणि दुर्योधनाच्या जवळ गेले, दुर्योधनाला म्हणू लागले, दुर्योधना, धर्मराज म्हणू लागले, सुयोधना, खर तर हे पांडव 12 वर्षाच्या वनवासाला असताना काय झालं, मध्यंतरी एकदा दुर्योधनाच्या मनामध्ये भाव निर्माण झाला होता. काय भाव निर्माण झाला होता, काय यांना आपण काय केलं पाहिजे, आता पाठीमागे बोलवलं पाहिजे. काय झालं, हे 100च्या 100 कौरव एकदा वनामध्ये गेले आणि तिथं त्या ठिकाणी गंधर्व स्नान करायचे, अशा ठिकाणी हे कौरव जाऊन दाखल झाले. ते सर्वच्या सर्व गंधर्व स्नान करत असताना यांनी त्या गंधर्वाला सांगितलं, बाहेर या, आम्हाला इथं स्नान करायचं. आणि त्या वेळेला ते गंधर्व बाहेर आले खरे, पण त्या गंधर्वांनी 100 कौरवांबरोबर काय केलं, घनघोर युद्ध केलं आणि त्या घनघोर युद्धामध्ये या 100 कौरवांना पराभूत केलं आणि अशा झाडांच्या साली काढल्या, झाडांच्या साली करून त्यांना काय केलं, बांधून टाकलं. 100 कौरव 100 झाडाला बांधून टाकले, गंधर्व निघून गेले. काही महात्मे तिथून चालले होते, त्या महात्म्यांनी पाहिलं आणि त्या महात्म्यांनी पुढे गेल्यानंतर त्यांना पांडवांची भेट झाली आणि पांडवांना हा सत्य वृत्तांत सांगितला, म्हणजे 100 कौरवांना गंधर्वांनी काय केलं, बांधून टाकलं. धर्मराजाला ही गोष्ट समजली, धर्मराजाचं अंतःकरण व्यथित झालं. धर्माची मच्छी ती धर्माची मूर्ती आहे महाराज. ज्या कौरवांनी या पाचही पांडवांना वनवासाला धाडलं होतं, त्यांच्याविषयी अस्मिता धर्माच्या अंतःकरणामध्ये आहे महाराज. याला धर्मनीती म्हटलं जातं. धर्मराजाचं अंतःकरण कळवळलं. धर्मराजाने सांगितलं, अर्जुना, अरे आपले 100 आचार्य भावंड त्यांना गंधर्वांनी बांधून टाकले, आपण त्यांच्या मदतीसाठी गेलं पाहिजे. आणि असे धर्मराज आपल्या भावंडांना घेऊन तिथपर्यंत आले. गंधर्व तिथं होतेच महाराज. अर्जुनानं सांगितलं, आमच्या भावांना सोडून द्या. त्यावेळेला त्या गंधर्वाने सांगितलं, आम्ही सहजासहजी सोडणार नाही. पहिला आमच्या बरोबर तुम्ही काय करा, युद्ध करा, आम्हाला पराभूत करा आणि मग तुमच्या भावाला आम्ही सोडतो. अर्जुनानं सांगितलं, ठीक आहे. आणि ह्या अर्जुनानं काय केलं, या गंधर्वाबरोबर युद्ध केलं आणि त्या गंधर्वाला अर्जुनानं पराभूत केलं. म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात, तुवा संग्रामे हरी जिंकला, निमंत कवताचा नाव फोडीला आणि पोवाडा तो केला गंधर्वासी. त्या गंधर्वाला अर्जुनानं काय केलं, पराभूत केलं. आणि हे दुर्योधनाच्या लक्षात आलं, सगळे कौरव आता मुक्त झाले. आणि असा दुर्योधन विचार करत होता. काय विचार करत होता, अरे आपल्याला ज्या पांडवांनी मदत केली, आपण त्यांना वनवासाला धाडलं, त्याची थोडी वृत्ती बदलली आणि त्याला वाटलं यांना पाठीमागे बोलावून घ्यावं आणि त्यांचं राज्य त्यांना परत घेऊन टाकू. पण तिथं शकुनी मामा डोकं लावायला होते ना. शकुनी मामाने तिथं डोकं लावलं. खरं तर शकुनी मामा होते महाराज, कौरवांच्या जवळ होते. शकुनी मामाचा डाव होता, कोणाला मारण्याचा डाव होता, कौरवांना मारण्याचा डाव शकुनी मामाचा होता महाराज. काय झालं, हा जो शकुनी आहे ना, याला जिवंत ठेवण्यात आलं होतं. का जिवंत ठेवण्यात आलं होतं, आपण ऐकलं महाराज. ज्या गांधारीचा विवाह कथा संपन्न झाला, आपण सर्वांनी ऐकलंय. काय झालं, या धृतराष्ट्राला भीती होती महाराज. कुणाची भीती होती, त्याच्या मेहुण्यांची भीती होती. मेहुणे काही एक दोन नव्हते महाराज, ते सुद्धा 100 मेहुणे होते. धृतराष्ट्राला 100 मेहुणे होते. या धृतराष्ट्रानं कपट नीती केली.
आणि सगळ्या आपल्या मेहुण्यांना आणि सासरे भावांना इकडे बोलावलं महाराज. हस्तिनापुराला बोलावलं आणि हस्तिनापुराला बोलावून त्यांना एका अंधाऱ्या खोलीमध्ये घातलं आणि त्या अंधाऱ्या खोलीमध्ये तो धूर सोडायचा जेणेकरून त्यांचा काय होईल, मृत्यू होईल. त्यांना खाण्यासाठी काय दिलं जायचं, कच्चे तांदूळ खाण्यासाठी दिले जायचे. आणि मग या सगळ्यांनी विचार केला. त्यांचे वडील होते महाराज सुबल. त्या सुबलानं विचार केला, एक असा मुलगा आपला जिवंत राहिला पाहिजे. त्यानं काय घेतला पाहिजे, प्रतिशोध घेतला पाहिजे. आणि मग ते आलेलं थोडंफार जेवण होतं ना, ते कुणाला दिलं जायचं, शकुनीला खाण्यासाठी दिलं जायचं. आणि पाहता सुबला ते सगळे मुलं एका पाठोपाठ काय झाले, मृत्युमुखी पडले. सुबल आता शेवटची घटिका मोजत असताना शकुनी त्या ठिकाणी उपस्थित आहे. शकुनी, तुला माहिती आहे ना तुला काय कार्य करायचं. या कौरवांचा धर्तराष्ट्राच्या वंशाचा काय झाला पाहिजे, निपात झाला पाहिजे, समूळ संपूर्ण गेलं पाहिजे, असं काहीतरी तुला करावं लागेल. शकुनीनं सांगितलं, करेन ना मी, अगदी त्याचा मला विसर पडणार नाही. सुबलानं विचारलं, म्हणे याच्या मला शाश्वती काय, शाश्वती द्यायची का. असं एक शस्त्र पडलेलं होतं, ते शस्त्र उचललं आणि त्यानं स्वतःच्या पायावरती मारून घेतलं. मला शकुनी पहिला अपंग नव्हता, त्यानं ते शस्त्र आपल्या पायावरती मारून घेतलं आणि त्याला जी जखम होती ना, ती जखम त्यानं बरीच होऊ दिली नाही महाराज. कारण प्रत्येक पावलाला त्याला आठवलं पाहिजे, मला कौरवांचा काय घ्यायचा, प्रतिशोध घ्यायचा, कौरवांचा प्रतिशोध घ्यायचा. कौरवांच्या बाजूनच होतं, पण कौरवांना मारण्याचाच विचार करत होता महाराज. शकुनीचा हा डाव होता महाराज, डाव, शकुनीचा डाव आहे. शकुनीने विचार केला, आता जर दोघांमध्ये जर तह झाला तर कौरव थांबतील कसे. त्यासाठी हे काय केलं पाहिजे, त्यांच्या मधला वाद हा असाच सुरू ठेवला पाहिजे. असे असणारे त्या ठिकाणी दुर्योधनाला सुद्धा पुन्हा काय केलं, चेतावणी दिली. आणि दुर्योधनाच्या मनामध्ये विचार होता पांडवांना परत बोलवायचं, तो विचार त्याचा संपून टाकला. 1 वर्षाचा अज्ञातवास पूर्णत्वाला गेला, अगोदर 12 वर्षाचा वनवास पूर्णत्वाला गेला होता. आणि ज्या वेळेला ते आता दुर्योधनाच्या समोर आले आणि दुर्योधनाला म्हणत होते, आमचं राज्य आम्हाला परत देऊन टाका. दुर्योधन म्हणला, देत नाही. असं काय करतो दुर्योधना, धर्मराजाचे शब्द आहे. आम्ही दुतामध्ये हमले ठरल्याप्रमाणे 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास भोगून आम्ही आलो. आमचं राज्य आम्हाला परत नाही देणार. पांडवांनी विचार केला आणि मग अर्जुनानं धर्मराजाच्या जवळ विचार मांडला, म्हणे इथं मध्यस्थी चांगला पाहिजे, खंबीर मध्यस्थी असल्याशिवाय हा पेच मिटणार नाही. काय वेळेला पेच प्रसंग निर्माण झाल्यानंतर तिथं मध्यस्थी चांगला घालावा लागतो मध्यस्थी. असं होतं बऱ्याच वेळेला, कोण मध्यस्थी घालावं. आणि मग सगळ्यांच्या लक्षात आलं, आपण भगवान श्यामसुंदराला काय केलं पाहिजे, आता मध्यस्थी घातलं पाहिजे. सगळ्यांनी भगवंताचा धावा केला. कृष्णा कृष्णा मुकुंदा जनार्दना, कृष्ण गोविंद नारायणा. वेळ कमी असल्यामुळे जगात नाही त्या ठिकाणी उपस्थित झाले. 8 वाजून 35 मिनिटं झाले होते. असा भगवान ज्या वेळेला त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. झालं काय, समग्र उत्क्रांत काळाला जगाच्या नायकाला आता निरोप पाठवला दुर्योधनाला, उद्या मी येणार आहे. आणि या दुर्योधनाला ज्या वेळेला ही वार्ता कळाली, त्यानं लटकत आपलं नगर सजवलं महाराज. भगवंताच्या स्वागताची तयारी करू लागला. आणि असं तिथं तयारी सुरू असताना विदुर काका तिथून चालले होते. विदुर काकांनी विचारलं, म्हणे ही स्वागताची तयारी एवढी कसली. म्हणे तुम्हाला माहिती नाही का, उद्या इथं भगवान येणार आहे. आणि ते विदुर काका घरी धावत गेले. सुलभा सुलभा सुलभा, अगं ऐकलंस का, काय म्हणतात. म्हणे उद्या जगाचा नायक हस्तिनापुरामध्ये येणार आहे. सुलभा देवी म्हणू लागल्या, मग आपल्या घरी येईल का. विदुर काका म्हणले, अगं बेडे, त्या दुर्योधनानं एवढं सुंदर हस्तिनापूर सजवलं आणि एवढं सगळं सोडून जगाचा नायक आपल्या घरी आपल्या झोपडीमध्ये कसा येईल. सुलभा देवीचं अंतःकरण खिन्न झालं. रात्रभर बाईला झोप लागली नाही. आणि त्या सुलभा देवी रात्रभर भगवंताला विनवणी करत होत्या, देवा अर्ज हमारी मर्जी तुम्हारी, हे नंद नंदन बाके बिहारी.
देवा यावं लागेल तुम्हाला. 12 वर्ष डोळ्यामध्ये प्राण आणून तुमची आम्ही वाट पाहतोय. 12-13 वर्षापासून आम्ही तुमचं भजन करतोय. आणि जगाच्या नायकाच्या समोर आता फिर्याद करत होत्या सुलभा देवी. सकाळ झाली होती. विदुर काका म्हणजे मी बघतो जगाच्या नायकाला पाहून येतो. पुढे पुढे म्हणतो जातो दोघेही गेले. असे विदुर काकाच्या जनसमुदायामध्ये जाऊन उभे राहिले. भगवंत आता बुद्धावाला घेऊन तिला आलेले आहे. आणि एवढ्या जनसमुदायामध्ये विदुर काका एका कोपऱ्यामध्ये उभे राहिले. विदुर काका विचार करत होते जगाच्या नायकाची मला नजर जरी मिळाली तरी सुद्धा माझं 13 वर्षाची साधना काय झाली सफल झाली. असे एका कोपऱ्यामध्ये उभे होते. आणि जगाचा नायक सगळ्यांवरती नजरा टाकत होता. कोणाला तरी तो शोधतच होता. मला कुणाला शोधत होते. दुसरं तिसरं कुणाला शोधत होते. आणि अशा भगवंताची नजर आता विदुर काकांवरती पडली. आणि भगवंताने हाक मारली काका हो काका. विदुर काकांना वाटलं माझ्या पाठीमागं कोण आहे काय. त्यांनी पाठीमागं वळून पाहिलं. म्हणे तुम्हीच काका. आणि मग विदुर काकाच्या लक्षात आलं मला हाक मारली. आणि त्या गर्दीतून विदुर काका आता भगवंताच्या रथाच्या दिशेने जाऊ लागले. तोपर्यंत जगाचा नायक सारा रथातून खाली उतरला. विदुर काका आले. विदुर काकाने भगवंताला नमस्कार केला. आणि ह्या जगाच्या नायकाने विदुर काकाच्या कानाजवळ आपलं मुख नेलं. काका भगवंत विदुर काकांना काका म्हणला. पण हा दुर्योधन कधी त्यांना काका म्हणलाच नाही. म्हणला का काका नाही म्हणणार. ते त्यांना काय म्हणायचं दासीपुत्र म्हणायचं. दासीपुत्र म्हणायचं. खरं तर शब्द म्हणजे शस्त्र आहे. सर्वांनी लक्षात ठेवा. अरे कदाचित एखाद्याला जर आपण शस्त्रानं जर घाव जर केला तर तो घाव वैद्यकीय उपचारानं बरा होईल. पण जीवरूपी शस्त्राने केलेला घाव हजारो वर्ष निघून जातील पण तो घाव भुलला जात नाही. बरं सर्वांनी लक्षात ठेवा. शहाण्या माणसानं दुसऱ्याचा अंतःकरण दुखेल असं केव्हा बोलायचं नसतं. कधीच असं बोलू नका मायबा. हो नहीं चाहिए दिल दुखाना किसी का. 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 जैसे साच आणि मवाळ तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे बोलू ऐसा बोल जेणे बोले विठ्ठल डोले. दुसऱ्याचं अंतःकरण दुखेल असं आपण केव्हा बोलू नका. हा दुर्योधन नेहमी विदुर काकांना दासीपुत्र म्हणायचा आहे. आणि एक दिवस विदुर काका जरा खजील आहे. उदास चेहरा आहे. प्रसंगामध्ये प्रसंग भगवंतानी विदुर काकांचा तो उदास चेहरा पाहिला. काका का तुम्ही उदास आहात सांगा. विदुर काका म्हणले तो दुर्योधन सारखा मला दासीपुत्र म्हणतोय. भगवंत म्हणले मी तुम्हाला एक इंजेक्शन देतो. तेवढे इंजेक्शन मारून बघा काय फरक पडला तर सांगा ना म्हणे कोणतं इंजेक्शन. म्हणजे ते तुम्हाला दासीपुत्र म्हणलं का तुम्ही त्याला गध्याचा पुत्र म्हणा. बघूया काय फरक. आणि असंच झालं. दुसऱ्या दिवशी विदुर काका जरा मुद्दाम उशिरात गेला. हे सिंहासनावर बसले होते. ते म्हणले या 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 दासीपुत्र या. असं नसतं. विदुर काका म्हणजे जे हरिदादाच्या पुत्र माझ्या हातावरती मी आता बसतो. आणि गध्याचा पुत्र हा शब्द दुर्योधनानं ऐकला. आणि ते धावत धावत गेले. विदुर काकांचे चरण पकडले. काका उद्यापासून तेरी भी चूक मेरी भी चूक.
मी तुम्हाला दासी पुत्र म्हणणार नाही, तुम्ही मला गजाचा पुत्र म्हणायचं नाही. विदुर काका म्हणले 100% नाही, 200% या औषधाचा आपल्याला गुण आला. भगवंतानं दुसऱ्या दिवशी विदुर काकांना विचारलं, म्हणजे काका कालच्या त्या औषध इंजेक्शनचा काय फरक झाला का? हा म्हणे 200% त्याचा फरक पडला. इंजेक्शन लांबून फेकून मारलं तरी फरक पडला. म्हणे मग फक्त मला मर्म सांगा, त्याच्यामध्ये जे औषध आहे ना गजाचा पुत्र, हे औषध मला सांगा. म्हणे त्या गांधारीचा विवाह धृतराष्ट्राबरोबर निश्चित झाला, हे सगळं झालं. पण ज्या वेळेला भूदेवाने तिची जन्म कुंडली पाहिली तर तिच्या जन्म कुंडलीमध्ये एक दोष होता. काय दोष होता? तिला बोल्यावर वैधव्य होतं. बोल्यावर वैधव्य म्हणजे काय? ज्याच्याबरोबर विवाह संपन्न होणार त्याचा लगेच बोल्यावरती मृत्यू होणार, असा तिला बोल्यावरती वैधव्य होतं. मग त्या सुबलानं काय केलं, तिचं पहिलं लग्न लावून घेतलं. महाराज कुणाबरोबर लग्न लावलं? असं रस्त्याने गाढव चाललं, ते गाढव पकडलं, त्या गाढवाबरोबर तिचं लग्न लावलं. मध्ये अंतर्भाव घडला आणि मंगल नाटक सुरू झाले. शेवटचं मंगल सुरू झालं. आली लग्न घटी समीप नवरा आणि शेवटचं मंगल झालं. महाराज तदेव लग्नम सुदिनंत देवन गाढव बोल्यावरतीच मृत्युमुखी पडलं आणि मग धृतराष्ट्राबरोबर तिचा विवाह झाला. पहिलं लग्न गांधारीचं झालं होतं गाढवा बरोबर, आणि ते मर्म माहिती होतं कोणाला? ते मर्म माहिती होतं जगाच्या नायकाला. आणि म्हणून गजाचा पुत्र त्यांना म्हणलं जात होतं, ऐका अरे जगाचा नायक विदुर काकांना काय म्हणतोय? काका म्हणतोय. आणि आता भगवंताने हात मारली, काका इकडे या. आणि भगवंत विदुर काकांच्या जवळ गेले आणि विदुर काकांच्या कानाजवळ आपलं मुख नेलं. काका आज मला फार भूक लागलेली आहे आणि आज तुमच्या घरी जेवणासाठी येणार आहे. आज दादांकडे जेवण आहे सगळं आज फार आसार भूक लागलेली आहे. आज आसार भोजन करण्यासाठी तुमच्याकडे येणार आहे. विदुर काका धावत निघाले. या देवा तुमचं स्वागत आहे. सुलभा अगं ऐकलंस का? भगवंतानं मला सांगितलंय आपल्या घरी येणार आहे. हे बघ केळीचे फळं घेऊन आलोय, काही आसारे केळीचे पानं घेऊन आलोय. भगवंताच्या स्वागताची तयारी कर. तोपर्यंत मी काय उष्णपासनं करतो. भगवंत आपल्या घरी येणार आहे, त्यांना काय गोडधोड द्यायला नको. सुलभा देवीला फार आनंद झाला मायबा. आणि अशा सुलभा देवीने भगवंतासाठी आसन तयार केलं. आणि असं आसन तयार केल्यानंतर सुलभा देवीने तिथे केळीचे पानं टाकले, त्याच्यावरच्या आसारे केळीचे ते फण्या ठेवल्या. आणि विदुर काका आता उष्णपासनं करून काहीतरी मेवा मिठाई आणण्यासाठी गेले. सुलभा देवीने स्नान केलं होतं, मला सकाळी स्नान केलं होतं. आणि आता वाटलं जगात जाण्यात येणार आहे, पुन्हा एकदा आपण स्नान करूया. स्नानगृहामध्ये गेल्या. अंगावरती त्यानं वस्त्रासहित पाणी घेतलं होतं आणि अशी माती घेतली होती स्वतःच्या अंगाला लावली होती. पूर्वीच्याकडे चांगली चालत होतं, अशी स्वतःच्या अंगाला माती लावली मला. आणि इतक्यामध्ये तो जगाचा दुर्योधनाच्या जवळ गेला होता. दुर्योधनाला सांगत होता, दुर्योधना पांडवांचा अर्थ राज्य त्यांना देऊन नाही देणार. बरं नसेल तुझं तुला अर्ध राज्य देण्याची तुझी इच्छा तर एक काम कर, किमान 5 गावं तरी तू वतनाची त्यांना देऊन टाक. त्याच्यामध्ये ते काय होतील, संतुष्ट होतील. हे म्हणलं नाही देत. दुर्योधन कोणाला म्हणतात माहिती आहे ना? दुर्योधन फक्त द्वापार युगामध्ये होता असं समजू नका महाराज. दुर्योधन कोणाला म्हणताय? दुसऱ्याची हडपण्याची ज्याची वृत्ती आहे त्याला म्हणायचं दुर्योधन. माझं सुद्धा माझं आणि भावाचं सुद्धा माझं, अशी ज्याची वृत्ती आहे त्याला म्हणावं दुर्योधन. आणि असे बरेच दुर्योधन आपल्याला पाहायला भेटतात महाराज. पण आपल्या ती वृत्ती बदलण्यासाठी कथा कीर्तनाची गरज आहे महाराज. म्हणून तर मी सांगतो परिवर्तन फार महत्वाचं आहे. केवळ कथा ऐकू नका, ती गळी उतरून आपल्या अंतःकरणामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा. आणि चुकून आपली वृत्ती जर तशी असेल तर ती बदलवण्याची आपण काय करा, प्रयत्न करा. आणि मग काय भगवंत म्हणले एकही गाव देऊ शकत नाही. तो म्हणला सुईच्या डोक्यावर वचल एवढं सुद्धा मी देऊ शकत नाही. बिगर विकार मी त्यांना काहीच नाही. जगाच्या नायकाच्या लक्षात आलं आता याला उपदेश करण्यात काही अर्थ नाही. ज्याचा आपल्या बोलण्यावरती विश्वास नसेल, क्रोधी व्यक्तीला आणि अविश्वासी व्यक्तीला आपण विनाकारण उपदेश करायचा नसतो. कारण नाथ महाराजांनी सर्वांना त्या ठिकाणी सूत्रच सांगितलं. काय म्हणतात नाथ महाराज?
क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा. क्रोधी अविश्वासी क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा. वाचा सिनवून करथ आपली वाचा सिनवून हरिमुखी गाता हरि चिंता. हरिमुखी गाता हर हरि चिंता. हर हरि चिंता. एक असं चावडीवर बसलेलं असायचं. चावडी चावते ना आपल्याला जिथं बसल्यानंतर चहा सांगायचा आणि चहा उडवायचा. चहा उडवी अशी चावडी असं. आणि त्या चावडीवर एक जण बसलेलं असायचं. एक जण गेला त्याला म्हणला भाऊ अरे थोडंफार काही काम धंदा करीत जा. ते म्हणलं काम धंदा करून काय होईल. अरे म्हणे तू जर काम धंदा केला तर तुला थोडेफार पैसे मिळतील. बरं हा म्हणला केला काम धंदा मला मिळाले पैसे पुढे काय होईल. अरे तुला जर पैसे मिळाले तर तुझं लग्न होईल. बरं म्हणला झालं माझं लग्न पुढे काय. अरे लग्न झाल्यानंतर तुला लेकरं होती. बरं झाले म्हणे मला लेकरं झाले त्याच्या पुढे काय. म्हणे ते लेकरं झाल्यानंतर ते लेकरं कमवते होते. बरं झाले तसं काय माझे लेकरं कमवते झाले त्याच्या पुढे काय. अरे भल्या माणसा एकदा लेकरं कमवते झाले का तुला निवांत बसून खाता येईल. आणि मग ज्याला सांगत होतं ते म्हणलं भाऊ मी आताच निवांत एवढी खटखट करायची मला गरजच नाही. अशा व्यक्तिमत्वाला आपण व्यर्थ उपदेश करू नका. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा. व्यर्थ आपली वाचा शिकू नये. आणि मग जगाच्या नायकांना सांगितलं दुर्योधना तू जर पांडवांचं राज्य जर परत जर करत नसेल युद्धच करण्याची जर तुझी जर ठाम भूमिका जर असेल मग ठीक आहे येतो मी. दुर्योधन म्हणू लागला तुमच्यासाठी माझ्या मातेनं 100 पदार्थ बनवले. गांधारी 5 तलेमध्ये निघून होते. त्यावेळेला दुर्योधनाने विनंती केली म्हणे तुम्ही ते भोजन करून द्या. पण त्यानं तिथे गोळ घातला होता. त्यानं विष टाकलं. भगवंतासाठी बनवलेल्या आसनामध्ये यानं विंचू आणि इंगळ्या आणून ठेवलेल्या होत्या. जगाच्या नायकाला सगळी गोष्ट समजली होती. जगाचा नायक म्हणला नाही जेवण पुढे करायचं. ज्या व्यक्तिमत्वाला आपल्या विषयी अंतःकरणामध्ये प्रेम आहे अशा ठिकाणी आपण भोजन करावं. पहिलं म्हणजे खाणाऱ्याला काय पाहिजे. खाऊ घालणाऱ्या अंतःकरणामध्ये प्रेम पाहिजे आणि खाणाऱ्याला सुद्धा भूक पाहिजे. 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि दुसरी गोष्ट भोजन पुढे करायचं ऐका. आपत्काळ ज्या वेळेला असतो ना आपल्यावर संकट आले आणि आता जर भोजन जर भेटलं नाही आपला जर मृत्यू जर होणार असेल अशा वेळेला जे भोजन भेटेल आणि जिथं भेटेल त्याचा आपण काय करा स्वीकार करा. त्याचा स्वीकार करा. भगवंत म्हणले माझ्यावर कुठल्याही प्रकारचा आपत्काल नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुला माझ्याविषयी अजिबात प्रेम नाही म्हणून तुझ्या घरच्या मला भोजन करायचं नाही. मला आज निमंत्रण आहे. दुर्योधन म्हणला निमंत्रण कुणाचं म्हणे आज मला फार मोठ्या व्यक्तिमत्वाचं निमंत्रण आहे. दुर्योधन म्हणला हस्तिनापुरामध्ये आणि माझ्यापेक्षा कोण असा मोठा आहे. कोणाचं तुम्हाला निमंत्रण आहे सांगा. आणि त्या वेळेला जगाच्या नायकाने स्वतःच्या छातीला हात लावला आणि तो जगाचा नायक सांगू लागला दुर्योधना आज मला माझ्या विदुर काकांच्या घरचं निमंत्रण आहे. ऐका खरं तर यानंच सांगितलं होतं मी तुमच्या घरी येणार आहे. आणि मग दुर्योधन हसू लागला मोठ्यानं. अरे म्हणे ज्या भिकारड्याची स्वतःचीच खाण्याची पंचायत ते तुम्हाला काय खाऊ घालायचं. आणि जगाच्या नायकाला स्वतःच्या भक्ताचा झालेला अवमान करी सहन होत नाही म्हणाय. आणि त्या जगाच्या नायकाला उद्धवाकडे पाहिलं. उद्धवा आता आपल्याला इथं थांबायचं नाही. आपल्याला लवकरात लवकर गेलं पाहिजे. पुढे जायचंय. चल विदुरा घर जावे
जाऊ विदुरा घरी मुद्रावा चल जाऊ विदुरा घरी माडी हवेली नाही कामाची नाही कामाची अरे संतांची झोपडी बरी रे उद्धवा चल जाऊ विदुरा घरी सुलभा देवी स्नान करत आहे जगाचा नायक आता विदुर काकांच्या दारासमोर येऊन दाखल झालेला आहे आणि अशी असणारी विदुर काकांची झोपडी आणि अशी ताटी लावून घेतलेली आहे भगवंत गेले आणि त्यांनी त्या ताटीवरती थाप थापली सुलभा देवीने आवाज ऐकला सुलभा देवीने आतून विचारलं कोण भगवंत म्हणले कृष्ण आणि बाई विसरल्या ना स्वतःला विसरल्या आठव गेला भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग स्वतःला विसर गेल्या सुलभा देवी आणि आहे त्या स्थितीमध्ये धावत आल्या वस्त्रासहित अंगावरती आता पाणी घेतलेलं आहे मला वस्त्रासहित अंगावरती पाणी घेतलेलं आहे सगळ्या अंगातून आता चिखल काय होतोय वळतोय आणि आता सुलभा देवी धावत धावत आल्या ताटी उघडली भगवंताचा हात पकडला या देवा या देवा या देवा जगाच्या नायकाला कुट्यामध्ये घेतलं भगवंतासाठी त्याने आसन तयार केलं होतं पण विसरत पडला मला याला विसरणं म्हणतात अप्रेमाचं विसरणं कधी कधी विसरतात महाराज भयानं माणसं बोलतात ना भयानं बोलताय कधी प्रेमानं बोलताय आजची ही भूल आहे कशानं आहे महाराज ते तुकोबाराय म्हणतात ना कोणी एक बोलली नारी तसं ही सुद्धा बोलणंच आहे आणि अशा सुलभा देवी भगवंतासाठी आसन तयार केलं होतं पण स्वतः आसनावरती बसल्या देवा देवा यांनी मला सांगितलं तुम्हाला फार भूक लागलेली आहे हे बघा त्यांनी केळीचे फळ आणले देवा घ्या एवढे केळे मी देते ना माझ्या हाताला तुम्हाला केळीच्या फळीतून एक एक केळ घेत होत्या त्याची साल काढत होत्या पण विसरलं महाराज काय विसरलं अरे गाभा भगवंताच्या हातामध्ये द्यायचा तर सालच भगवंताच्या हातामध्ये देत होत्या आणि गाभा बाजूला टाकत होत्या जगाचा नायका सालीचा सुद्धा स्वीकार करत होते सालीचा स्वीकार करत होते आणि आता इतक्यामध्ये प्रसंग असा घडला अरे विदुर काका काहीतरी मेवा मिठाई घेऊन आले बाहेर उद्धवजी उभे होते आणि विदुर काकांनी आता आतमध्ये प्रवेश केला आणि पाहिलं महाराज ज्या आसनावरती जगाच्या नायकाला बसवणं गरजेचं होतं तिथे सुलभा बसली आणि ज्या जगाच्या नायकाला गाभा खाऊ घालायचा तर ती साल खाऊ घालत होती आणि असे विदुर काका सुलभा देवीची अवस्था पाहून ते सुद्धा आवाज झाले आणि विदुर काकांच्या डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रू वाहू लागले का बाईला अशी अवस्था न प्राप्त व्हावी अरे जिनं 12-13 वर्ष डोळ्यामध्ये प्राण आणून भगवंताची वाट पाहिली अरे तिनं केलं काय नाटवणी देह पायाचे चिंतन अवसान तो क्षण नाही असं तिनं सदैव सततम कीर्तयन्तो माह्या त्यानं तिनं सदैव या प्रभूचं चिंतन केलं आणि तो जगाचा घरी आल्यामुळे तिला सगळ्याचा विसर पडला आणि अशी सुलभा देवीची अवस्था विदुर काकांनी पाहिली महाराज विदुर काकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ते विदुर काका एक पाऊल टाकत पुढे गेले आणि सुलभा देवीच्या खांद्यावरती हात ठेवला सुलभे अगं काय करतेस थांबाओ स्वामी थांबा जगाच्या नायकाला मी केळी खाऊ घालते केळी नाही खाऊ घालत सुलभे तू बघ अगं तू केळी नाही खाऊ घालत केळीच्या टरफाला भगवंताला खाऊ घालते आणि मग सुलभा देवी शुद्धीवरती आल्या मला शुद्धीवरती आलेल्या सुलभा देवी अगं सुलभे जगाच्या नायकाला तू आसनावरती बसवायचं तू आसनावरती बसली आता सुलभा देवी शुद्धीवरती आल्या घळघळ डोळ्यातून अश्रू वाहू लागले
आणि जगाच्या नायकाच्या चरणारविंदावरती नतमस्तक सुलभा देवी होत आहे. सुलभा देवीच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू भगवंताच्या चरणारविंदावरती पडू लागले. जगाच्या नायकाने सुलभा देवीला उठवलं, काकी उठा, काकी रडू नका, काकी उठा. आणि असं सुलभा देवीला उठवलं. आणि त्या सुलभा देवीला उठवल्यानंतर सुलभा देवी म्हणतात, देवा मी चुकले, ओ देवा मी चुकले. आसन तुमच्यासाठी होतं, मी तिथे बसले. तुम्हाला केळीचे टरफलं मी खाऊ घातले. देवा मी चुकलेले आहे. आणि त्या वेळेला जगाच्या नायकाने सुलभा देवीला सांगितलं, काकी तुम्ही अजिबात चुकल्या नाही. ज्या वेळेला भक्त माझ्यासाठी सगळं काही विसरून जातो, त्यावेळेला मी सुद्धा माझा मोठेपणा तिथे विसरून जातो. विसरून देवपणा उभा पंढरीचा राणा. भक्त बिना हो कुछ भी नहीं है, भक्त घेऊन की जान, भगत के वश में है भगवान. चुकले मी देवा नाही, काकी तुम्ही अजिबात चुकलेल्या नाही. मी सुद्धा माझा मोठेपणा विसरून जातो. आणि मग आता जगाचा नाय घरी आला. सुलभा अगं त्या भगवंताचं औक्षण कर. आणि अशा सुलभा देवी भगवंताचं औक्षण करू लागल्या. सुलभा देवी म्हणून विठ्ठल पाहू ना काय करू उपचार, कोप मोडकी दरिद्र, दारी मोडकी या बाजा, वरी वाकळाच्या सेवा, मुख शुद्धी तुळसी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ, पाहुणे घरासी. जगात अनायक आपली व्यवस्था पाहत नाही. मला सर्वांनी ऐका, एखादं जर राजकीय कोणी जर येणार जर असेल तर तिथं व्यवस्थेची गरज आहे. महाराज तिथं व्यवस्था पाहिजे जाते. पण भगवंत आपल्या घरी येत असताना तो व्यवस्थेचा विचार करत नाही. तो फक्त कशाचा विचार करतो, आपल्या अंतःकरणातील असणाऱ्या अवस्थेचा विचार करतो. तो व्यवस्था पाहत नाही. महाराज त्यानं जर व्यवस्था जर पाहिली असती तर तो त्या चोकोबारांच्या घरी गेला नसता. काहीच नव्हतं चोकोबांच्या घरी. असं उठलेलं थोडं गाडगं होतं महाराज, त्याचाही काठ तुटलेला होता. आणि त्याच्यामध्ये त्याने ताक भरून ठेवलं. जगाच्या नायकाने त्या ताकाचा सुद्धा स्वीकार केला. तो फक्त आपल्या अंतःकरणातील अवस्था पाहतो. अशी अवस्था आपण निर्माण करा, अशी अवस्था निर्माण करा जी अवस्था निर्माण केली सुलभा देवी आणि विदुर काकांनी. कैसी अवस्था, ऐसा कर घर आवे राम, अशी अवस्था आपण खरी आता निर्माण करावी. तो जगात अनायक येत असतो. आणि आता त्याचं पूजन करू लागले. आणि जणू काही आसारे सुलभा देवीचे शब्द आहे. हो आजी सोनियाचा दिनो बरसे अमृताचा, आजी सोनियाचा दिनो, सोनियाचा दिनो
वरसे अमृताचं आजी सोनियाचं हरी पाहिला रे हरी पाहिला रे हरी पाहिला रे हरी पाहिला रे आज सोनियाचा दिन वरसे अमृताचा आज सोनियाचा दिन आज सोनियाचा दिन वरसे अमृताचा दिन आज सोनियाचा दिन पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. घरा आले घरा आले घरा आले कृपा. भगवंताचं पूजन केलं जाते आणि आता सुलभा देवी आली. विदुर काका यांना भगवंत आपल्या घरी आल्यामुळे एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला आणि त्या आनंदामध्ये आता ते नाचू लागले. म्हणा भगवंताचं गीत गाताय आणि त्या आनंदामध्ये ते नाचत होते आणि नाचत असताना त्या ठिकाणी जणू सुलभा देवींचे शब्द असतील बरं प्रेमानं नाचत होते. भगवंताचं भजन सुरू झालं. कोई जाने नागे दिल की बात मैं तो जागी जागी सारी रात. कन्हैया मेरे गिरधारी 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 यांचे पुढचे बोलत कन्हैया मेरे गिरधारी कोई जाने नागे दिल की बात मैं तो जागी जागी सारी रात. कोई जाने नागे दिल की बात रे मैं तो जागी जागी सारी रात. कन्हैया मेरे कन्हैया मेरे गिरधारी 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 काला जग से निराला तेरा रंग काला जग से निराला तेरा रंग काला जग से निराला मुरली मनोहर गोविंद लाला मुरली मनोहर गोविंद लाला कन्हैया मेरे कन्हैया मेरे रे कन्हैया मेरे गिरधारी 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 कन्हैया मेरे गिरधारी
कृष्ण भगवान की जय. राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 श्याम मिला रे राधे 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 श्याम मिला रे श्याम मिला दे घन श्याम मिला दे श्याम मिला दे घन श्याम मिला दे राधे बोलो राधे 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 बोलो राधे 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 बचना भी बोले राधे भी बोले राधे बचना भी बोले राधे गाना के मुरली से आवाज आए राधे 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 बोलो राधे 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 श्याम मिला दे घन श्याम मिला दे श्याम मिला दे घन श्याम मिला दे राधे 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 ओ राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे राधे गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय 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 श्री राधे श्याम मरगळ गेल्यासारखे वाटते. हा भगवान विदुर काकांच्या घरी जातो. तुकोबारांचं प्रमाण फार सुंदर आहे. मोहन मुरली बाला काय म्हणताय पुढे नंदाचा आलबेला मनमोहन मुरली बाला विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदी दाखला. आपण जर प्रेमानं जर द्याल तर जगात त्याचा सुद्धा काय करतो स्वीकार करतो. हा भगवान त्याचा स्वीकार करत असतो. ऐका आणि असे विदुर काका ज्या विदुर काकांचं चरित्र आपण सर्वांनी श्रवण केलं त्या विदुर काकांनी मैत्रेय ऋषींना प्रश्न विचारला होता सृष्टीची निर्मिती कशी झाली. इथून आपण निघालो. खरं तर जगात ज्या वेळेला निधी धामाला जाण्यासाठी निघाले त्यावेळेला भगवंताला कोणाची आठवण झाली नाही महाराज. त्यावेळेला विदुर काकांची आठवण झाली आणि त्यावेळेला मैत्रेयांना जवळ बोलावलं. मैत्रेयजी
माझा विदुर फार भोळा आहे, त्यांना तुम्ही काय सांगा, तत्वज्ञान वर्णन करून सांगा. आणि मग मैत्रेय देवापासून वाट पाहत होते, मला कुणाची वाट पाहत होते, केव्हा विदुर काकांची माझी भेट होईल. अरे जगात नायक स्वधाम गमन करत असताना ज्या विदुर काकांचं स्मरण करतो ते विदुर असतील कसे, म्हणून मैत्रेय देवापासून त्यांची वाट पाहत होते. आणि त्या यमुनेच्या तीरावरती आता विदुर काका आणि उद्धव यांची भेट झाली. आणि त्या उद्धवानं सांगितलं म्हणे भगवंत निज धामाला निघून गेलेले आहे, भगवंताचं स्वधाम गमन झालंय. आणि जाता जाता भगवंतांनी मैत्रेय मुनींना सांगितलंय की विदुर काकांना तत्वज्ञान वर्णन करून सांगा. आणि ते विदुर काका आता मैत्रेय मुनींच्या आश्रमामध्ये गेले आणि विचारलं मैत्रेयजी आहेत का. मैत्रेयजी बाहेर आले, कोण आहात आपण. मी विदुर आहे. मैत्रेयांनी काय केलं, प्रणिपात केला. महाराज कुणाच्या जन्मावरती, विदुर काकांच्या. जगात ज्यांचं स्मरण करतो ते आसारे विदुर किती पवित्र असतील. दोघांनी एकमेकाला पाहिलं, परिणाम काय झाला. 4 मिले 64 किले 20 रहे कर जोर. हरिजन से हरिजन मिले तो नाचे 7 करोड़. 4 मिले 64 किले म्हणजे त्यांचे 2 डोळे, यांचे 2 डोळे. 4 मिले 64 किले, त्यांचे 32 दात आणि यांचे 32 दात. 20 रहे कर जोड, यांचे 10 बोट, त्यांचे 10 बोट. हरिजन से हरिजन मिले नाचे 7 करोड. म्हणजे त्याच्या अंगावरले 3.5 कोटी केस आणि याच्या अंगावरले 3.5 कोटी असणारे केस. म्हणजे प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या अंगावरती 3.5 कोटी केस असतात. आता काय मोजायच्या भानगडीत पडू नका, पण कबीर महाराजांनी जे आपल्याला सांगितलं त्याच्यावरती आपण काय ठेवा, विश्वास ठेवा. आणि मग दोघं एकमेकाला भेटले आणि दोघांमध्ये त्या ठिकाणी सुंदर अशी चर्चा झाली महाराज. आणि त्या चर्चेमध्ये त्या ठिकाणी सृष्टीची निर्मिती कशी झाली. भगवान शेषशाही आहे तेथे आसारा त्या ठिकाणी त्या भगवंताच्या नाभीतून आसारा कमल प्रगट झालं, तेथे ब्रह्मदेव प्रगट झाले. आणि अशा ब्रह्मदेवाला सृष्टी निर्मिती करण्याची आज्ञा दिली महाराज. त्या ब्रह्मदेवापासून पुढे काय झाली, सृष्टीची निर्मिती झाली. असं त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलं जातं. हे सगळं वर्णन करत असताना त्याच्यामध्ये ऋषभदेवानी जड भरताचं चरित्र सांगितलं जातं महाराज. ऋषभदेव आपल्याला पुढे जायचंय, जन्मापर्यंत जायचं आहे असे ऋषभदेव. आणि पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी जड भरत, ज्या भरतावरून आपल्या देशाला नाव पडलं त्या ठिकाणी याच्यामध्ये भरत खंडाचं सुद्धा वर्णन आलं महाराज. भारताची भूमी फार पवित्र आहे, फार भारताची भूमी पवित्र आहे महाराज. भारत, भारत कशाला म्हटलं जातं, भारत. पंचम स्कंदामध्ये त्या ठिकाणी ते वर्णन आलेलं आहे. बरं, भारत जो देश सदैव भक्तीमध्ये रत आहे त्याला म्हटलं जातं भारत, त्याला भारत म्हटलं जातं. भारत आणखी नाही का, जिथं भाव आहे, भाव आहे, इथं भाव आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी दुसरी गोष्टीचा जर विचार जर केला, इथं रथ होता येतं, रथ होता येतं, प्रेमामध्ये रथ होता येतं महाराज. अशा भारत भूमीचं वर्णन करून सांगितलं. अनेक साधू संत माय बापांनी या भारत भूमीचं वर्णन केलं. खर तर ही भारताची भूमी फार पवित्र आहे. या भारताच्या भूमीमध्ये अनेक महात्म्यांचं प्राकट्य झालं. तसं याच भारताच्या भूमीमध्ये भगवंताचं सुद्धा काय झालं, प्राकट्य झालं. म्हणून तर कवींना सुद्धा वर्णन या भारत भूमीचं करावं लागलं. पवित्र भारत देश हमारा, जिसमें जन्मे उमा महेश्वर, जिसमें जन्मे संत ज्ञानेश्वर, संतों का प्यारा पवित्र भारत देश हमारा, पवित्र भारत देश हमारा, पवित्र भारत देश हमारा, देश हमारा, पवित्र भारत देश हमारा.
जिसमें जन्मे संत ज्ञानेश्वर, जिसमें जन्मे उमा महेश्वर, संतों का प्यारा पवित्र भारत देश हमारा पवित्र, भारत देश हमारा पवित्र, भारत देश हमारा. ही पवित्र भारताची भूमी आहे. हिला म्हटलं जातं भारत माता. माता म्हटलं जातं बरं हिला, भारत माता म्हटलं जातं. ऐका सर्वजण, कोणी म्हणत नाही महाराज अमेरिका माता. कधी ऐकले का? कधी कोणी म्हटले का इराण माता? कधी कोणी म्हटले का पाकिस्तान माता? फक्त भारताच्याच भूमीला काय म्हटलं जातं? भारत माता म्हटलं जातं. भारत माता म्हटलं जातं. या खांबापासून असा थोडासा रस्ता तयार करा बरं. असे थोडे थोडे तिकडे सरका, असा मधून रस्ता तयार करा. महिला मंडळ असं इकडे सरका, सरळ असा रस्ता तयार करा. नंतर पात्र येणार आहे त्यावेळेला जागा लागेल बरं आपल्याला. अशी तिथून आपण काय करा, असा रस्ता तयार करा. असू दे पुरुष कक्षामध्ये का असेल, असं असं इकडे सरका, पूर्व बाजूला सरका, काही महिला असा मधून बरोबर सरळ रस्ता तयार करा. जी भारत माता आहे महाराज, अनेक साधू संत मायबाप तिचं वर्णन करताय. भरत खंडे नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. नाथ महाराजांनी सुद्धा भागवतामध्ये भारताच्या भूमीचं काय केलं, वर्णन केलं. अशी भारत माता आणि त्या भारत मातेचं आपल्याला काय घडणार आहे, दर्शन घडणार आहे महाराज. त्या भारत मातेचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपण सर्वजण भारत मातेचं स्वागत करणार आहोत महाराज. ज्या भूमीमध्ये आपण राहतोय त्या भूमीमध्ये त्या भारत मातेची वंदना करणं हे खऱ्या अर्थानं आपलं काय हे कर्तव्य आहे. वंदे मातरम, 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 वंदे
मातेच्या हातामध्ये आपल्याला जो झेंडा आहे तो तिरंगी झेंडा आहे बरं, तिरंगी झेंडा आहे. त्या झेंड्याकडे पाहून सर्वांना म्हणावं लागतंय जसं ज्ञानोबारा म्हणतात, पहा पाहे पा ध्वजाचे चिरगुट राया जतन करीता कष्ट. असं या झेंड्याकडे पाहून सर्वांना म्हणावं लागतंय, हम जिएंगे और मरेंगे हे वतन तेरे लिए दिल दिया है जान भी दे, हे वतन दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे हे वतन तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है हे वतन डूब मेरे तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे हे वतन तेरे राम 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 श्री 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 राम 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 श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय आपलं सर्वांचा सारा भाग्य आहे. अशा पवित्र पावन भारताच्या भूमीमध्ये आपल्याला जन्म प्राप्त झाला. ती भारत माता आपल्या समोर उपस्थित आहे. या ध्वजाचं रक्षण करण्यासाठी अनेक सारे शूरवीर काय करताय, स्वतःच्या प्राणाची आहुती देताय. कालचा जो दिवस होता तो शहीद दिवस होता. कालच आपण ऐकलं, अरे ह्या ध्वजाला ज्या वेळेला मिलिटरी मध्ये जवान भरती होतो
त्याला सांगितलं जातं एक तर काय कर, झेंडा फडकू नये, नाहीतर तो झेंडा स्वतःच्या अंगाला लपेटू नये असं सांगितलं जातं. शहीद जवानाच्या त्या प्रेतावरती काय असतो, हा झेंडा असतो म्हणा. आणि हा झेंडा उंच उंच राहावा अशीच असणारी प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये काय इच्छा आहे. झेंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भाव असावा, शान नहीं सकी जाए पाए. अनेक जवान असणारे या तिरंगी झेंड्यासाठी काय होता, शहीद होताय. कोण कोण गेलं त्याच्यामध्ये, कोई सिख कोई जात मराठा, कोई सिख कोई जात मराठा, कोई गुरखा कोई मददासी, कोई गुरखा कोई मदरासी. सरहद पे मरने वाला, सरहद पे मरने वाला, हर वीर था भारतवासी. संगीन पे रख कर माथा, गए अमर बलिदानी. जो शहीद हुए उनकी जरा याद पूरी बात. जो शहीद हुए उनकी जरा याद करो पूरी बात. मेरे वतन के भर लो पाए, जो शहीद हुए उनके जरा याद करो कुर्बान, जरा याद करो कुर्बान, जरा याद करो कुर्बान. जवान असणारे या भारत मातेच्या सेवेसाठी काय होता, शहीद होता. आणि शहीद शब्द एक असा आहे, बरं सर्वांनी लक्षात ठेवा. एखाद्या व्यक्तिमत्वानं स्वतःच्या वजना इतका जरी पैसा दिला तरी सुद्धा त्याला ती उपाधी प्राप्त होऊ शकत नाही महाराज. त्याच्यासाठी त्याला काय व्हावं लागतं, समर्पित व्हावं लागतं, तेव्हा त्याला शहीद शब्द प्राप्त होतो. आणि ज्या वेळेला तो जवान शेवटची घटिका मोजत असतो, याच भारत मातेला तो नमस्कार करतो, भारत मातेला नमस्कार करतो. आणि त्या दासाला भारत मातेचा आसर जे रजकन आहे ते स्वतःच्या मस्तकाला लावतो. आणि स्वतःच्या मस्तकाला लावून आपल्या इतर सहकार्यांना सांगतो, कर चले हम पिता जानतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. असे पवित्र असणारी भारत माता, ज्या भारत मातेचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये आलंय, म्हणून अशा भारत मातेची छबी आपल्या समोर उपस्थित आहे. या सुंदर छबीसाठी सर्वजण प्रेमाने टाळी वाजवा महाराज. आणि असे भारत माता आता आपल्या सर्वांना दर्शन देऊन भारत माता मार्गस्थ होते महाराज. निघाली भारत माता, तो तिरंगा त्या ठिकाणी झळकत आहे. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. भारत खंडाचं वर्णन करून सांगितलं, पुढे नरकाचं वर्णन. कोणाला कोणत्या नरकामध्ये जावं लागतं त्याचं वर्णन करून सांगितलं.
खर तर नरकात जाण्याचा मार्ग सांगितला. कुणाला नरकात जावं लागतं ऐका. ज्ञानोबा म्हणताय, हरी विन जन्मा नरकची पैजा. गरुड पुराणामध्ये 31 प्रकारचे नरक आहेत. तामिश्र, अंध तामिश्र, कुडमल, रौरव, महारौरव, शाल्मली, संघात, कालचक्र, कुतिकुटी, लविलोद, सवीस, संप्रतापन, निरय, महानिरय, महामय, कुकोल, संजीवन, आवीची, तपन, कुंभीपाक आणि 21व्या क्रमांकाचं लोहचक्र. असे गरुड पुराणामध्ये 21 प्रकारचे नरक आले. आणि श्रीमद भागवतामध्ये 28 प्रकारच्या नरकांचा विचार आला. आणि त्याही पुढे आपण श्रीमद देवी भागवताचं जर चिंतन जर केलं तर तिथे 140 प्रकारचे नरक सांगितले. बरं, याही 28चे आसार पुन्हा 5 प्रकार सांगितले. कोणाला कोणत्या नरकामध्ये जावं लागतं सर्वांनी ऐका. जो दुसऱ्याचं धन लुबाडतो त्याला तामिश्र नावाच्या नरकामध्ये जावं लागतं. म्हणून दुसऱ्याचं धन केव्हा लुबाडू नका. लुबाडलेलं धन आपल्याला त्या ठिकाणी समाधान देणार नाही महाराज. पैसा वेगळा आणि लक्ष्मी वेगळी. अरे जी आसारी वाजत गाजत आपल्या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करते त्याला म्हणावं लक्ष्मी. आणि जे मागल्या दाराने येतं त्याला त्या ठिकाणी काय म्हणावं, पैसा म्हणावं. असा धन मिळवा, असा धन मिळवा, जोडून या धन उत्तम व्यवहारे. उदास विचारे रेच करी. दुसऱ्याचा धन लुबाडणारा त्याला तामिश्र नावाच्या नरकामध्ये पडावं लागतं. जो दुसऱ्याच्या स्त्रीला फसवून तिचा उपभोग घेतो त्याला अंध तामिश्र नावाच्या नरकामध्ये पडावं लागतं. जो सदैव दुसऱ्याचा द्वेष करतो, महाराज स्वतःला फार बलवान समजतो, अशा व्यक्तिमत्वाला रौरव नावाच्या नरकामध्ये पडावं लागतं. ज्याच्या अंतःकरणामध्ये दुसऱ्याविषयी कुठल्याही प्रकारची पर्वाच नाही महाराज. आपण म्हणतो ना त्याला कशाचीच कदर नाही असं आपण म्हणतो. त्या व्यक्तिमत्वाला महारौरव नावाच्या नरकामध्ये जावं लागतं. त्याच्यानंतर विनाकारण जो पशुची हत्या करतो आणि अशा पशुला मारून जो स्वतःचं पोट भरतो म्हणजे ज्याच्याकडून हिंसा घडते, अशा व्यक्तिमत्वाला कुंभीपाक नावाच्या नरकामध्ये पडावं लागतं. अरे जो स्वतःच्या माता पित्याला मानत नाही, वेदाला मानत नाही महाराज, स्वतःच्या माता पित्याच्या आणि वेदाची जो काय करतो, निंदा करतो, त्याला जो नरक आहे तो नरक म्हणजे कालसूत्र नावाचा नरक आहे. त्याच्यानंतर त्याच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची आपत्ती नाही महाराज, तरी सुद्धा तो स्वतःचा धर्म सोडून देतो आणि दुसऱ्याच्या धर्माचा स्वीकार करतो. खर तर आपला धर्म आपल्याला प्रिय आहे महाराज. आपल्या धर्माला आपण केव्हा सोडू नका. वाक्य लक्षात ठेवा. आपला धर्म आपल्याला प्रिय आहे त्याचा तर आपण स्वीकार करा आणि दुसऱ्याच्या धर्माची आपण केव्हा निंदा करू नका. आणि त्याच्या पुढलं वाक्य आहे काय, आपल्या धर्माची दुसऱ्याने केलेली निंदा ही कदापि आपण खपून घेऊ नका. ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. काही कारण असताना तो काय करतो, स्वतःच्या धर्माचा त्याग करतो. त्याला जो असा नरक होतो तो असिपत्र नावाचं वन, त्याला असिपत्र नावाचा जो नरक आहे तो त्याला प्राप्त होतो. एखादा व्यक्ती ज्याचा कुठल्याही प्रकारचा अपराध नाही आणि अशा व्यक्तीला जर विनाकारण जर दंड जर केला, ज्यानं दंड केला त्या व्यक्तीला सुकरमुख नावाच्या नरकामध्ये जावं लागतं. त्याच्यानंतर पुढला अंधकूप नावाचा नरक आहे जो ढेकणाची हत्या करतो. बरं माझ्या मनाचं नाही महाराज, हे सगळं भागवतामध्ये आलेलं आहे. ढेकणाची हत्या करतो त्याला अंधकूप नावाच्या नरकामध्ये जावं लागतं. आणि जो भगवंताला समर्पित केल्याशिवाय लगेच आपण खायला बसतो त्याला कुर्मी भोजन नावाच्या नरकामध्ये जावं लागतं. जो सोन्याची चोरी करतो त्याला सनदश नावाच्या नरकामध्ये जावं लागतं. त्याच्या पुढे सांगितलं धर्माच्या मर्यादेचं जो उल्लंघन करतो त्याला वैतरणी नावाच्या नरकामध्ये जावं लागतं. अरे उच्च वर्णीय आहे परंतु ते काय करतात त्या ठिकाणी कुत्र्याच्या संगतीमध्ये कुत्री पाळतात. भागवतामध्ये त्याला प्राणरोध नावाच्या नरकामध्ये जावं लागतं. यज्ञामध्ये पशुची हत्या जो करतो त्याला विष सन नावाच्या नरकामध्ये जावं लागतं. दुसऱ्याच्या घराला आग लावणारा त्याला सारमे यज्ञ नावाच्या नरकामध्ये जावं लागतं. त्याच्यानंतर खोटी साक्ष जो देतो त्याला आविष्य नावाच्या नरकामध्ये जावं लागतं.
मद्यपान करणारा जो आहे त्याला अय्यप्पा नावाच्या नरकामध्ये पडावं लागतं. ज्येष्ठांना जिथं अपमानित जो व्यक्तिमत्व करत असतो, ज्येष्ठांचा आदर जिथं केला जात नाही त्या व्यक्तिमत्वाला शारकर्दम नावाच्या नरकामध्ये जावं लागतं. नरबळी देऊन त्यांचा मांस खाणारा त्याला रणभोक्षण नावाच्या नरकामध्ये पडावं लागतं. दुसऱ्याला फसवणारा शुल्प्रोक्त नावाच्या नरकामध्ये पडतो. अरे इतरांना जो त्रास देतो त्याला जो नरक प्राप्त होतो तो दंत शुक नावाचा नरक आहे. प्राण्यांना अंधाऱ्या खोलीमध्ये जो ठेवतो त्याला अविट निरोधन नावाच्या नरकामध्ये पडावं लागतं. ज्याला स्वतःच्या धनाचा अभिमान होतो त्याला पर्यावर्तन नावाच्या नरकामध्ये पडावं लागतं. आणि धान्य फक्त साठवून ठेवतो दुसऱ्याच्या उपयोगाला आणत नाही त्याला सुचिमुख नावाच्या नरकामध्ये पडावं लागतं. माझ्या मनात आपण भागवत पाहून घ्या महाराज, त्याच्यामध्ये हे सगळं वर्णन आलं. आणि मग आता सांगितलं, आता राजा परीक्षितानं हे सगळं ऐकलं महाराज. राजा परीक्षित आता घाबरलेला आहे आणि राजा परीक्षितानं विचारलं, मग असं जर नरकामध्ये पडावं लागतंय मग नरकातून सुटण्याचा उपाय नाही काय? आहे म्हणे नरकातून सुटण्याचा उपाय एकच आहे, ते म्हणजे प्रभू नाम चिंतन आहे. भगवंताचं काय करा, नाम चिंतन करा. आजा मेळा असणारा पाप राशी, पण त्याचा सुद्धा नाम चिंतनाच्या माध्यमातून काय झाला, उद्धार झाला. अरे ज्याने भूदेवांना त्रास देण्यासाठी निघाला होता, भूदेवांनी त्याला सांगितलं जे लेकरू तुला प्राप्त होईल, तुझी पत्नी ज्यावेळेला प्रसत होईल त्या लेकराचं नाव फक्त नारायण ठेव. आणि नारायण नाव ठेवलं आणि त्याला नेण्यासाठी यमाचे पार्षद आले आणि ते नारायणाचा धावा करू लागलं. एवढं भगवंताचं नाम गोड आहे. भगवंताला असं वाटलं जणू माझा धावा करतोय. जगाच्या नायकाने आपले पार्षद पाठवले आणि त्या राजा मेळाची काय केली, सुटका केली. असं भगवंताचं नाम, त्याचा महिमा या ठिकाणी वर्णन करून सांगितला. राजा परीक्षित ऐकत आहे. शुकदेवजी आता वर्णन करून सांगताय. मग सांगा ना, जो भगवान असणारा ज्याचं नाव एवढं गोड आहे, त्याचं स्वरूप एवढं गोड आहे, तो जगात वेगळे वेगळे रूप धारण करतो. मग तो कृष्ण रूपानं कसा प्रकट झाला, राम रूपानं कसा प्रकट झाला, तो राम राजा रूपानं सुद्धा प्रकट होतो महाराज अवधपुरीमध्ये. दुपारच्या रामकथेमध्ये राम जन्म करून आलो. अवध ज्याचा केव्हाही वध होत आहे त्याला म्हणावं अवध. आणि अयोध्या युद्ध न संपवणारी भूमी त्याला म्हटलं जातं अयोध्या. तिथं रामाचा जन्म होतो. राम तिथं प्रकट झाले, लहानचे मोठे झाले. गुरु वशिष्ठांनी त्यांना त्या ठिकाणी काय केलं, शिक्षण दिलं. नंतर विश्वामित्र घेऊन गेले, ज्यांनी त्यांना धनुर शिक्षण दिलं, कशा पद्धतीनं धनुष्य चालवायचा. पुढे जाऊन असाला सीता मातेबरोबर विवाह संपन्न झाला. पाठीमागे परत आले, चारही भावांचा विवाह संपन्न झाला. लखनचा विवाह झाला उर्मिले बरोबर, रामाचा विवाह झाला सीते बरोबर. त्याच्या पुढे सांगितलं भरताचा विवाह झाला मांडवी बरोबर आणि शत्रुघ्नाचा विवाह झाला श्रुतकीर्ती बरोबर. हे चार भाऊ आणि त्यांच्या पत्नी यांच्या नावामध्ये काय गमत आहे. शत्रुघ्न पहिली अवस्था म्हणजे आपण शत्रुविरहित व्हा. शत्रुविरहित होऊन आपण काय करा, भगवंताची कीर्ती कानाने श्रवण करा. शत्रुघ्न आणि मग श्रुत कीर्ती, भगवंताची कीर्ती कानाने श्रवण करा. भगवंताची कीर्ती कानाने श्रवण करून मनात लक्ष राम करा, तो लक्ष्मण. आणि ज्याच्या मनात लक्ष राम झालं त्याच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारची उर्मी शिल्लक राहत नाही, ती उर्मिला. आणि ज्याच्या ठिकाणच्या सगळ्या उर्मी निघून गेल्या त्याला भगवंताच्या भक्तीमध्ये रत होता येतं महाराज. तो आसारा म्हणत. आणि जो भगवंताच्या भक्तीमध्ये रत झाला त्याच्या जीवनामधला मान संपून गेला, तीच आसारी मांडवी. आणि ज्याच्या जीवनामधला मान संपून गेला, शत्रुविरहित होऊन भगवंताची कीर्ती कानाने श्रवण करून मनात लक्ष ज्यानं राम केलं, जीवनामधला त्याचा मान निघून गेला, उर्मी आता कुठल्या प्रकारची शिल्लक राहिली नाही. भगवंताच्या भक्तीमध्ये रत झाला, मान ज्याच्या जीवनामधला संपून गेला आणि मग त्याला विश्राम रूपी राम प्राप्त होतो. आणि ज्याच्या जीवनामध्ये विश्राम रूपी राम आला त्याच्या जीवनामध्ये सीता रूपी शीतलता सहज येते. हे चारही भावांच्या नावामधलं आणि त्यांच्या पत्न्यांच्या नावामधलं गमत. विवाह संपन्न झाला. पुढे राज्याभिषेकाची तयारी झाली. राज्याभिषेकाच्या वेळेला कैकेयीने काय केलं, विक्षेप निर्माण केला. जगाच्या नायकाला 14 वर्षाच्या वनवासाला जावं लागलं. 13.5 वर्षाचा वनवास संपन्न झाला. सीतेचं अपहरण रावणाने केलं, सेतुबंधन झालं. भगवंत आसारे पुढे गेले, त्या आसाऱ्या लंका नगरीमध्ये जाऊन दाखल झाले आणि भगवंताच्या हातून रावणाचा उद्धार झाला. सीतेला घेऊन भगवंत पुन्हा अवधपुरीमध्ये आले. असं रामायण वर्णन करून सांगितलं. आणि मग आता ताकद पाहिजे ना, एवढा असं रामायण वर्णन करून सांगितलं. आणि मग ऐका, म्हणे तो भगवान कृष्ण रूपानं प्रकट होतो. म्हणे द्वापार युगामध्ये तो कृष्ण रूपानं प्रकट झाला. का प्रकट झाला? त्याही वेळेला कंसासारखे आसुर वृत्तीचे लोक वाढले होते. आसुर म्हणायचं
कुणाला म्हणायचा असुर? असुराची व्याख्या रामायणामध्ये आली महाराज. हो मानव मातू पिता नाही देवा साधुपरी करवारी सेवा. मातू नाही देवा साधू परी करावार सेवा. जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम. मानव मातु पिता नाही देवा. जो स्वतःच्या माता पित्यांना आपल्यापासून दूर ठेवतो त्याला असुर म्हटलं. स्वतःच्या माता पित्यांची अवहेलना करणारा त्याला असुर म्हटलं जातं. बरेच असुर आहे. असुरांचं प्राबल्य वाढलं. कंसानं काय केलं होतं? उग्रसेन आणि आसारी, त्याची आसारी उग्रसेनाची पत्नी जिचं नाव होतं पद्मावती होतं. त्यांना काय केलं? त्यानं कारागृहामध्ये टाकलं. स्वतःच्या माता पित्याला कंसानं कारागृहामध्ये टाकलं होतं. एवढं असताना त्या ठिकाणी कहून आसुरी वृत्तीचे लोक वाढू लागले. आणि मग काय झालं? पृथ्वीनं गोमातेचं रूप धारण केलं. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी लाय नेत्री बाह्यतोय सांगतसे. अशी पृथ्वी ब्रह्मदेवाला आपल्या सोबत घेऊन आता निघालेली आहे. आणि आता सर्वजण आता क्षीरसागराच्या जवळ आले. आणि क्षीरसागराजवळ येऊन आता भगवंताला काय करू लागले? आपलं आसार दुःख सांगू लागले. बुडविला धर्म अधर्म झाला फार सोसविना भार मदादा. आणि मग जगाच्या नायकाची सर्वांनी स्तुती केली. आकाशवाणी झाली, काळजी करू नका. आकाशाची वाणी सांगे सकळासी तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षेल ब्राह्मण गायी भक्त. गायीचंही पालन करेल, भूदेवांचंही पालन करेल आणि भक्तांचंही पालन करेल. सगळ्या देवदेवतांना सांगितलं तुम्ही काय करा, तेथे काय व्हा, सर्वजण गोपाळ व्हा. आदी शक्तीला सांगितलं कौंडण्यपुरामध्ये जाऊन तुम्ही राजा भीमकांच्या घरी रुक्मिणी मातेला प्रगट व्हा. शेषाच्या जवळ गेले. शेषाला सांगितलं म्हणे चला आपल्याला आता अवतार धारण करावा लागतोय. शेषानं सांगितलं गत अवतारामध्ये तुमच्या सोबत आलो. कहा मेरी उर्मिला और कहा मैं 14 वर्ष तक आपके साथ रहा. 14 वर्षापर्यंत आमची भेटत नाही झाली का? भेट लखनची आणि उर्मिली नाही झाली. आता नको. सुशीले अरण्य तुझं सवे प्रत्यक्ष आपण जाणत आहे. त्यावेळेला जगाच्या नायकांना प्रलोभन दिलं. पिछली बार आप छोटे मियाँ थे, इस बार आप बड़े मियाँ बन जाओ. प्रलोभन दिलं महाराज. आणि म्हणे तुम्ही आता थोरले व्हा, मी कोण होईल? लहान लहान. आणि ठरलं महाराज. आणि आता ज्या वसुदेव देवकीचा विवाह संपन्न होणार आहे. खरं तर वसुदेवाचे पहिले 6 विवाह झाले होते. आणि आता आपणच एकदा हा कंस वसुदेवांना म्हणू लागला तुम्ही विवाह करा. त्यावेळेला वसुदेवांना सांगितलं नाही आता मला विवाह पुन्हा करायचा नाही. शानी माणसं पुन्हा पुन्हा लग्नाच्या विचारामध्ये नाही पडत महाराज. पण ऐका नंतर त्या ठिकाणी असे काय विचार पाहायला भेटतात. काय झालं? दोघं जण पती पत्नी असं जेवण करत होते. आणि जेवण करत असताना त्यांच्या माहेराचा फोन आला. बरोबर आला 10 मिनिटं कमी असताना तो फोन आला महाराज. तिनं असा फोन उचलला, रिसिव्ह केला, कानाला लावला. आणि तो फोन कानाला लावल्याबरोबर हे समोर पाहत होतं पत्नीच्या डोळ्यात अश्रू होते. याचा मुखापर्यंत गेलेला घास पुन्हा यानं कुठे ठेवला? खाली ठेवला. तिनं फोन ठेवून दिला. आणि मग विचारलं काय झालं नेमकं? तिनं सांगितलं म्हणे फार वाईट. काय वाईट?
35 वर्षापूर्वी ज्या भूदेवांनी आपला विवाह लावून दिला होता, आपल्या लग्नाच्या वेळेला जे भूदेव उपस्थित होते, आज सकाळी त्या भूदेवांचं वैकुंठ गमन झालं, त्यांचा आज काय झाला, मृत्यू झाला. मग यांना शांत बसायचं ना महाराज. हे म्हणलं मग बरोबर आहे, त्यांच्या वाईट कर्माचं फळ त्यांना एक ना एक दिवस भेटणारच होतं. ज्याला कळेल त्याला कळेल. म्हणजे याचं लग्न लावून दिलं ते वाईट कर्म. शानी माणसं पुन्हा पुन्हा लग्नाच्या विचारात पडत नाही. वसुदेवजी म्हणले माझे पहिले 6 विवाह झालेले आहेत. कंसाने हातामध्ये खड्ग घेतलं, मारूनच टाकतो म्हणे. त्यावेळेला वसुदेवाने विचार केला, पहिल्या 6 जणींना कुंकू पुसण्यापेक्षा 7वीला कुंकू लावणं योग्य ठरेल. आणि तो विवाह निश्चित झाला. विवाह पार पडला महाराज. आणि असा विवाह पार पडला. कन्यादानामध्ये काय काय दिलं माहिती आहे का? 400 हत्ती सजून दिले होते. 400 हत्ती, 1500 घोडे दिले होते, 1800 सोन्याचे रथ दिले होते, आणि 200 आसारा दासी, 200 दासी कोणाच्या सोबत होत्या? या देवकी मातेच्या सोबत दिलेल्या आहेत. आणि आता कंस रथाचं सारथ्य पण करत होता. आणि ते सारथ्य पण करत असताना पुढेच एकदा आकाशवाणी झाली, 8वा गीता पुत्र बदील तुझसे ऐकोनी मानसी क्रोधावला. आणि ज्या वेळेला कंसाला समजलं महाराज हिच्या 8व्या मुलापासून माझं काय होणार आहे, शेवट होणार आहे, कंसानं लगेच काय केलं, हातामध्ये खड्ग घेतलं, देवकी मातेचे केस पकडले आणि तिला मारण्यासाठी तो आता सरसावला. इतक्यामध्ये वसुदेवाने हात पकडला. जोपर्यंत आपल्या चेहऱ्यामध्ये शक्ती आहे, जोपर्यंत काहीतरी आपल्याकडे बुद्धी आहे, शहाण्या माणसानं मृत्यू मंगलमय करण्याचा काय करावा, प्रयत्न करावा, नाहीतर मृत्यू चुकवण्याचा तरी प्रयत्न करावा. वेळेला डोकं लावलं पाहिजे. नाहीतर एक जण असं जंगलातून चाललं होतं आणि त्या जंगलामध्ये दरोडेखोर होता. त्यांच्या समोर एक माऊली चालली होती, एक स्त्री चालली होती. त्या दरोडेखोरला थांबवलं, थांब. हे पाठीमागून गेलं, ती स्त्री थांबली होती. हे सुद्धा तू सुद्धा थांबलं महाराज. तिला विचारलं काय रे नाव? ती बिचारी गरीब होती महाराज. ती थरथर कापत होती. यानं आतापर्यंत सगळ्यांना काय केलं होतं, मारून टाकलं होतं. ती स्त्री थरथर कापत होती. काय नाव तुझं? त्या द्राक्षांना वाचलं ते मी सांगतो. ती म्हणली माझं नाव मीना आहे. तिनं सांगितलं मीना. ते म्हणलं एक काम करा ताई, तुमची बॅग उचला, तुम्ही आता जा, निघून जा. तिनं ती बॅग उचलली, निघाली. आणि तिनं पाठीमागं वळून विचारलं, म्हणे का म्हणे मी पाहिलं आतापर्यंत सगळ्यांना तुम्ही मारूनच टाकलं आणि मला जिवंत का ठेवलं सांगा. आणि मग त्या दरोडे कोणा सांगितलं, म्हणे त्यातलं असं आहे बरं का, माझ्या बहिणीचं नाव मीना आहे म्हणून तुम्हाला सोडून दिलं. बरं. आणि हे मागलं ऐकलं होतं ना, याला जमतं उभं केलं, याला उभं केलं. काय रे, काय तुझं नाव? हे म्हणलं तर माझं नाव ज्ञानेश्वर आहे बरं का, पण सगळं गाव प्रेमानं मला काय म्हणतंय, मीना. कशासाठी? मृत्यू चुकवण्यासाठी महाराज. मृत्यू चुकवण्याचा प्रयत्न करावा. हात तो धरीला वसुदेवे. आणि मग पुढे प्रसंगाचा गांधा सर्वांना ज्ञात आहे. आता त्यांना कारागृहामध्ये टाकलं. पहिलं लेकरू जन्माला आलं, त्याला मारण्यासाठी कंस प्रवृत्त झाला. आणि नारदजीने सांगितलं कोणता पहिला होईल, 8वा कोणता पहिला होईल काय सांगता येत नाही. 6 लेकरं मारून टाकले. 7वा योग मायनं रोहिणी मातेच्या उदामध्ये स्थिर केला. 8व्याचं प्राकट्य होणार होतं. आणि आता 8वा श्रावण महिना, वद्य पक्ष, अष्टमीची रात्र, सर्वत्र त्या ठिकाणी आनंद आहे. यमुनेचं जळ त्या ठिकाणी आता खळखळ रीतीनं वाहत होतं. झाडावर किलबिल करणारे पाखरं आत काय होते, जागेच होते. हरणं आत झोपलेले होते. दिव्य वातावरण आहे. मध्यरात्री जगाचा नाय प्रगट होणार आहे महाराज. वसुदेव देवकी आता कारागृहामध्ये आहे. आणि आता कंसाला तिकडे भय वाटत होतं, मला मारणारा केव्हा प्रगट होईल काय सांगता येत नाही, केव्हा मला मारणार येईल काय सांगता येत नाही. कौल त्या ठिकाणी नक्की जागा होत होता. आणि तो दिवस त्या ठिकाणी उगवला. श्रावण महिना, वद्य पक्ष, अष्टमीची आषाढी रात्र आहे महाराज. आणि आता बरोबर रात्री 12 वाजता तो नीलमण्यासारखा जगाचा नायक काय झाला, कारागृहामध्ये प्रगट झाला. गोपाल कृष्ण भगवान. 8 वर्षाची मूर्ती आता उभी राहिली कोणाच्या समोर, वसुदेव आणि देवकीच्या समोर उपस्थित झाली. आणि आधी 8 वर्षाची मूर्ती आहे. विष्णू मूर्ती, चतुर्भुज, शंखचक्रांती, गदा पद्मवनमाला शोभती. 8 वर्षाची मूर्ती आहे. वसुदेवाने त्या बाळाला मिठी मारली. देवकी माता म्हणत होता सोडा घेतली, लपवा जगली. आणि मग आता त्या बाळाकडे पाहिलं. देवकी मातेने विनंती केली, बाळा एवढा मोठा तुला पाहिला तर कोण म्हणलं माझ्या उदरातून अवतार धारण केला, जरा छोटा हो. ते लेकरू म्हणलं मी छोटाच होणार आहे. माझी फक्त येण्याची मुली होती, थांबण्याची मुली नाही. लवकरात लवकर मला पोहोचवा नंदाच्या वजने
मजने गोकुळाला मजने गोकुळाला हे मजने गोकुळाला नंद बाबाच्या घरी मला नेऊन गेला महाराज. अशा नंद बाबाच्या घरी आता जगाचा किनारा आहे. ज्या नंद बाबाची आचारी अर्धांगिनी यशोदा मैया, नंद बाबाची आचारी बहीण या ठिकाणी आहे सुनंदा, आणि अशी यशोदा मैया, त्या यशोदा मैयाच्या मध्ये त्या बाळाला ठेवायचा आहे महाराज. आणि असं ज्या बाळाचं आगमन होणार आहे त्याच्या स्वागताची तयारी आहे महाराज. पाळण्याच्या ठिकाणी तो चौरंग घरी ठेवा. भगवंताचं प्राकट्य व्हायचं आहे म्हणून सदस्यांचं या ठिकाणी आगमन आहे. कुमार भाऊ या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. नवनाथ अगोदर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. असो नंदाच्या मजने गोकुळाला नंद बाबाची आसरे त्या ठिकाणी नंद बाबाची पत्नी आहे यशोदा मैया. यशोदा मैया म्हटलेलं आहे. बरं सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्या आणि त्यांच्याकडे लक्ष द्या. भगवंताच्या प्राकट्यासाठी नंदाची गरज आहे आणि भगवंताच्या प्राकट्यासाठी यशोदा मैयाची गरज आहे. नंद आणि यशोदा एक भूमिका आहे. नंद कुणाला म्हणायचं? जो दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपला आनंद मानतो त्याला म्हणायचं नंद. जो सदैव दुसऱ्याला आनंद देतो त्याला म्हणायचं नंद. ज्याची प्रत्येक क्रिया दुसऱ्याला आनंद देण्यासाठी आहे आणि सदैव सर्व समाधानी असावे म्हणून जो भगवंताजवळ आपल्या अंतःकरणातील भाव व्यक्त करतो त्याला म्हणावं नंद. आपली वृत्ती अशी मानवा आणि केवळ नंद असून चालत नाही तर यशोदा मैयाची सुद्धा गरज आहे महाराज. यशोदा कुणाला म्हणायचं? यशोदा. एखादं कार्य आपणच करायचं महाराज. ते कार्य पूर्णत्वाला नेत असताना आपण फार कष्ट सहन करायचे, फार कष्ट सहन करायचे. पण त्याचं यश घेत असताना ते स्वतः पुढचं न घेता ते इतरांना घेता येणारी वृत्ती तिला म्हणावं यशोदा. आणि अशा यशोदा मैया या ठिकाणी आता उपस्थित आहे. नंद बाबाला दोन बहिणी होते, एक नंदा आणि दुसरी आसरी सुनंदा. जो दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद मानतो तो नंद, जी सदैव आनंदाची वार्ता देते ते सुनंदा, आणि जी आशेपर्यंत भावजाईला न आनंद तिला म्हणावं जे तुम्ही म्हणा आम्ही कशाला. असे वेगवेगळे नाते आपल्याला पाहायला भेटतात. आणि आता वसुदेवाने त्या जगाच्या नायकाला पाठीमध्ये टाकलं आणि असे वसुदेवशी आता भगवंताला घेऊन निघाले महाराज. सांगितलं होतं भगवंतानी माया उपजली तेथे ठेवी मज आणि वसुदेवाने भगवंताला आपल्या डोक्यावरती घेतलं आणि निघाले वसुदेवशी. हो जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. 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 जन्मे कन्हैया करामात हो गई. झाले नगारे होय का कन्हैया करामात हो गई. से जन्मे कन्हैया करामात हो गई. जब से स्वागतं सुस्वागतं शरणागतं कृष्णा.
सुस्वागतम् शरणागतं कृष्णा स्वागतं कृष्णा शरणागतं कृष्णा की जय वसुदेवांची भूमिका फक्त आपण लक्षामध्ये घ्या. जय वसुदेव. यमुनेमधून ज्या वेळेला प्रवास करू लागले ना त्यावेळेला ते पाणी त्यांच्या गळ्यापर्यंत आलं होतं महाराज. फक्त मला एकच भूमिका मांडायची. प्रत्येक आसारा बाप स्वतःच्या लेकराला संकटातून बाजूला काढत असताना गळ्या इतक्या पाण्यामध्ये सुद्धा जाऊ शकतो हे सर्वांनी लक्षात ठेवा. फक्त ते पाणी बापाच्या मुखामध्ये जाऊ द्यायचं का न द्यायचं हे मुलांनी ठरवलं पाहिजे. सर्वांनी लक्षात ठेवा. बाप बापच असतो महाराज. हो लयाव घडा हे गड्या उमग या बापर उमग या बापर झिजू झिजू संसाराचा गाडा लागला. त्या पित्याची मान शर्मेनं खाली झुकणार नाही असं मुलांनी जीवन जगावं. एखादा मुलगा जर मद्यपान करत असेल पित्याची मान शर्मेनं खाली झुकली जाते. एखादी मुलगी आपल्या माता-पित्याचा विचार न घेता जर परधर्मीय मुलाचा हात धरून जर निघून जर जात असेल तर त्या माता-पित्यांना शर्मेनं खाली झुकावं लागतं. त्यांना खाली पाहावं लागतं. प्रत्येक मुलानं ठरवून घ्यायचं आपल्या पित्याची मान पाण्यामध्ये बुडवू द्यायची की न द्यायची. भगवंतांनी यमुनेला स्पर्श केला आणि असे वसुदेवशी आता पहिलं पोहोचले महाराज. प्रवृत्तीच्या तटावरून निवृत्तीच्या तटावरती पोहोचले आणि ते वसुदेवशी आता यशोदा मैयाच्या मालामध्ये प्रवेश करतायत महाराज. यशोदा मैयाच्या मालामध्ये प्रवेश करतायत आणि असं बाळाला त्यांनी आता काय केलं खाली ठेवलं. विचार करा महाराज. स्वतःचा आसारा बाळ दुसऱ्याच्या स्वाधीन करत असताना वसुदेवाचं अंतःकरण काय म्हणत असेल. अशा बाळाला वसुदेवशी उचलतायत महाराज. स्वतःच्या हाताने उचलतायत आणि ते यशोदा मैयाच्या कुशीमध्ये ठेवतायत. स्वतः भगवंतांनी सांगितलं होतं माया उपजली ठेवी मज आणि येते. आणि अशा बाळाला वसुदेवाने आता हळवारपणे उचललं महाराज आणि हळवारपणे उचलून ज्या यशोदा मैया झोपी गेलेल्या आहेत त्यांच्या कुशीमध्ये आता त्या बाळाला अशा बाळाला कुशीमध्ये आणून ठेवताय आणि ज्या वेळेला त्या बाळाला यशोदा मैयाच्या समोर ठेवलं जातं. यशोदा मैयाला झोप लागली होती. सर्वजण ऐका महाराज का झोप लागली. पहिलं जे प्रकट झालं होतं ते मायेचं प्रकट झालं होतं आणि त्या मायेच्या प्रभावाने यशोदा मैयाला झोप लागली होती. वसुदेवशी आपली पाठी घेऊन आता निघून जात आहे. मायेच्या प्रभावाने यशोदा मैयाला झोप लागली होती. यशोदा मैया झोपलेल्या आणि नंद बाबाची बहीण सुनंदाची आलेली होती. जेव्हापासून यशोदा मैया दिवस गेले होते गर्भवती यशोदा मैया आहे तेव्हापासून सुनंद येऊन थांबली होती आणि अशी सुनंद आता यशोदा मैयाच्या दिशेने येते. सुनंदा यशोदा मैयाच्या दिशेने येऊ लागली. या सगळ्या पात्रांसाठी एकदा प्रेमाने आपण टाळी वाजवा. आणि सुनंदेनं त्या बाळाला पाहिलं महाराज. त्या बाळाला पाहिलं आणि त्या बाळाला पाहिल्यानंतर त्या लेकराला पाहून सुनंदेला फार आनंद झाला आणि वहिनी नंतर झोप लागली. म्हणे वहिनी उठा जागा व्हा जागा व्हा. आणि यशोदा मैया जागा झाल्या. यशोदा मैया उठून बसताय आणि अशा लेकराला सुनंदेनं उचललं आणि यशोदा मैयाच्या गोष्टीमध्ये देतात आणि जे लेकरू प्रकट झालं होतं प्रत्यक्षामध्ये तो जगाचा नायक यशोदा मैयाच्या मांडीवरती आहे. तो बाळ कृष्ण नंद बाबाच्या घरी आहे. लाला कृष्ण वेगळे वेगळे त्याचे नाव आहे. त्याला म्हटलं जातं राधा कृष्ण, त्याला म्हटलं जातं युगल कृष्ण, त्याला म्हटलं जातं योगेश्वर कृष्ण, त्याला म्हटलं जातं गोपाल कृष्ण. असे वेगळे वेगळे त्याचे आसरा नाव आहेत आणि तो जगाचा नायक आता प्रकट झाला आणि सुनंदेला एवढा आनंद झाला. नंद बाबाला माना द्यायची होती महाराज. लगेच धावत निघाली नंद बाबाच्या दिशेने. नंद भैया हे नंद
भैया आणि अशी सुनंदा त्या ठिकाणी आवाज करू लागली महाराज अशी आवाज करू लागली नंद भैया पर्यंत तिला वार्ता द्यायची होती नंद भैया नंद बाबांनी सुनंदेचा आवाज ऐकला नंद बाबा धावत धावत आले हातामध्ये आसारे टाकले आणि लाटणं आता सुनंदेला ठेवून दिलं महाराज आणि ती सुनंदा नंद बाबांच्या समोर उपस्थित आहे भैया भैया फार आनंदाची बात काय झालं सुनंदे फार आनंदाची वार्ता लवकर सांग सुनंदे काय आनंदाची वार्ता मला वाजून गेले लवकर सांग काय आनंदाची वार्ता आणि मग त्या वेळेला सुनंदा सांगू लागली फार आनंदाची वार्ता वहिनी प्रसूत झाल्या बालकाचा जन्म झाला नंद बाबाला आनंद झाला नंद बाबाच्या तो नवरात्राचा हा नंद बाबांनी काढला आणि सुनंदेला देऊन टाकला जो दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपला आनंद मानतो महाराज तो सदैव नवविधा भक्तीचा काय करतो दान करतो महाराज नंद बाबा यशोदा मैयाच्या दिशेने येत आहे आणि सुनंदा सगळ्या गोकुळामध्ये फिरू लागली महाराज आणि सगळ्या गोकुळामध्ये तिला सांगायचं होतं पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला हो पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला आयन नावाचे की पुढे माताटी सुंदवडे बल झाली जाती झाली झाली पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला भयो जे कन्हैयाला लकी आनंद भयो जे कन्हैयाला लकी रदी गोपालकी जय कन्हैयाला लकी जय कन्हैयाला लकी आनंद भयो रे जय जय कन्हैयाला
सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. 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 यमुनेच्या काठी गोकुळा तरले. आनंद झाला. आनंदी आनंद झाला. आनंदी आनंद झाला. आनंदी आनंद झाला. सांगू कुणाला, ती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आनंदी आनंद झाला.